तर आज आपण मिसळ बनवतोय, नाशिक स्टाईल काळ्या मसाल्याची मिसळ। एक मोठा कांदा, खोबरं, लसूण, मोड आलेली मटकीची उसळ। नाशिकला आहोत तर आपण मटकीची उसळ बनवणार आहोत। तेल आणि मसाला कसा बनवायचा मी तुम्हाला सांगेलच। कुकरमध्ये थोडं पाणी, तर मोड आलेली मटकीची उसळ, उसळमध्ये थोडंसं मीठ, थोडी हळद, चिमूटभर हिंग, हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया। आपण बघून घेऊया मसाला कसा बनवायचा। तर आधी आपण मसाल्याचं साहित्य बघून घेऊया। आपल्याला लागेल 1 मोठा कांदा, सुकं किसलेलं खोबरं, कोथिंबीर, लसणाच्या 8-10 पाकळ्या आणि थोडं आलं। तर कांदा आपण कट करून तव्यावर चांगला रोस्ट करून घेऊया आणि सोबतच खोबरं पण आपण, सुकं खोबरं आपण रोस्ट करून घेऊया तव्यावर। कांदा असा काळा झाला, आता आपण काढून घेऊया आणि खोबरं रोस्ट करूया। आपलं खोबरं पण असं चांगलं रोस्ट झालेलं आहे। आता आपण सगळे मसाले वाटून घेऊया। कढई ठेवले, मिसळच्या रश्श्याची तयारी करूया। तेल, लॉट्स ऑफ तेल, तेल गरम झालं, याच्यात मोहरी टाकून देतो, जिरे गोज नेक्स्ट। याच्यानंतर वेट पेस्ट केलेला आपला काळा मसाला, मसाला टाकल्या अद्रक लसूण कांदा खोबऱ्याचा मस्त वास आलेला आहे। लाल तिखट आणि थोडा काळा मसाला, कम गरम मसाला। मसाला जळायला नको, थोडंसं पाणी टाकून घ्यावं आपण। आणि हा आपण उसळ बॉईल केलेला असतात, हा आपण याच्यात ॲड करून घेऊया। 2 मिनटं आपण याची उकळी काढून घेऊया। चवीनुसार मीठ। रशाला छान उकळी आलेली आहे, 2 मिनटापासून रसा सिमर होतोय, तरी पण छान आली आहे। तर अशी आपण प्लेट रेडी करून घेऊया। लेट्स गेट टू द प्लेटिंग पार्ट ऑफ इट। जी आपली बॉईल केलेली उसळ आहे ती घेऊया। थोडासा रसा, फरसाण मी आता मिक्स आणलेला आहे, याच्या वापरात आपण थोडासा रसा वाटीमध्ये आपण तरी काढून घेऊया। थोडासा कांदा, थोडासा फरसाण वरून। आपली मिसळ थाळी फ्रॉम नाशिक रेडी आहे। मिसळ फरसाण सहित, आपली तरी, दही, कांदा, लिंबू तुम्ही वरून टाकून घेऊ शकता आणि पाव। तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।